पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संरक्षण सचिवांसोबत महत्त्वाची बैठक आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानी संरक्षण सचिवांसोबत ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। तर संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्यासोबत खलबतं सुरू आहेत। काल नरेंद्र मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत सुद्धा महत्त्वाची बैठक झाली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत राजधानी दिल्लीमधून जोडले। शिवाजी, महत्त्वाची घडामोड, पंतप्रधानांच्या निवासस्थानी संरक्षण सचिवांसोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे, काय अपडेट? सगळ्यात महत्त्वाचं आहे की राजेश कुमार सिंग ज्या परिस्थितीमध्ये भेटतायत ती समजून घेणं गरजेचं आहे। आज एक मुद्दा आहे की आपण जपानसोबत द्विपक्षीय वार्ता करतो आहोत। जपानचे विदेश मंत्री, परराष्ट्र मंत्री या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्यासोबत संरक्षण मंत्री चर्चा करतायत, संरक्षण मंत्री या ठिकाणी आले आहेत। तर या सगळ्याच्या दृष्टिकोनातून ती एक भेट आहे। दुसरी गोष्ट आहे की UN मध्ये आज पाकिस्तानचा प्रश्न आहे, या संदर्भात देखील आज चर्चा होणार आहे। अँटोनियो गुटेरेस यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन करून या संदर्भात चर्चा केली होती। या दोन मुद्दे। त्याच्यानंतर तिकडे जम्मू काश्मीरमध्ये पूंछ सेक्टरमध्ये आज काही दहशतवाद्यांचे स्थळ जे आहे ते नष्ट करण्यात आलेले आहे, ती एक बाब। आणि या सगळ्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बजेटमध्ये तरतूद करायची आहे, संरक्षण सचिवच या संदर्भामध्ये निर्णय जे होत असतात तर त्यांना सूचना केल्या जातात की काय काय गरजेचं आहे ते पंतप्रधानांना सांगतात, त्यानुसार त्या तरतुदी देखील होत असतात। तर एकंदरीत दृष्ट्या जर पाहिलं तर परराष्ट्र धोरणामध्ये एकीकडे ह्या गोष्टी घडत आहेत, तिकडे UN मध्ये आज प्रश्न उपस्थित केला शिवाजी, जाणार मी काही आहे। क्षणासाठी आपला थांबवतो। आपल्यासोबत निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढकेजी जोडले। सतीशजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण सध्या पाहतोय राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संरक्षण सचिवांसोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीनंतर नेमकं काय घडू शकतं? नक्कीच करण, मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय की काही अत्यंत महत्त्वाच्या बैठका त्या ठिकाणी होत आहेत। अगोदर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी झाली आणि काल जर आपण पाहिलं असेल तर नौदल प्रमुख त्याचबरोबर हवाई दल प्रमुखांसोबत जे आहे ऑलमोस्ट 40 मिनिटांची 1-to-1 मीटिंग ही प्रधानमंत्र्यांसोबत झाली। नक्कीच ज्या प्रकारचा बदलता सिनारिओ आहे, म्हणजे एक तर आपण फ्री हँड आर्म्ड फोर्सेसला त्या ठिकाणी दिलेलाच आहे आणि त्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स आहेत, पण त्याच्या सोबतीलाच पाकिस्तान सुद्धा जे आहे तयारी करतोय। पाकिस्ताननं सुद्धा जे आहे एअर एक्सरसाइजेस केलेले आहेत, पाकिस्ताननं सुद्धा अब्दाली वेपन सिस्टमची जी आहे टेस्टिंग त्या ठिकाणी केलेली आहे। मग त्याच्या अनुसार जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन्स, कंटिंजन्सी प्लॅन सुद्धा आपल्याला बनवावे लागतात। त्या अनुषंगानं प्रधानमंत्र्यांना जे आहे ही माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली असेल आणि त्याचबरोबर वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत, आर्म्ड फोर्सेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे ऑप्शन्स आहेत ते प्रधानमंत्र्यांसोबत त्याची चर्चा केली गेलेली असणार। तर त्याच्या दुसऱ्या बाजूला ब्युरोक्रेसीच्या माध्यमातून म्हणजे सरकारच्या माध्यमातून त्यांना जी सपोर्ट सिस्टम लागते आणि त्याच्याशी संबंधित जे सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी ऍक्शन्स घ्यायचे आहेत त्या अनुषंगाने प्रधानमंत्र्यांनी जे आहे डिफेन्स सेक्रेटरीशी ही चर्चा त्या ठिकाणी केलेली असणार। एक साधंच उदाहरण घ्यायचं तर काल जे आहे फिरोजपूरमध्ये ब्लॅकआउट त्या ठिकाणी केला होता आणि ते ब्लॅकआउट जर करायचं असेल तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऑथॉरिटीज, म्हणजे त्या ठिकाणी तुमचं पंजाबचं इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आहे, त्या ठिकाणी त्या कॅन्टोन्मेंट बोर्डचे CEO आहेत, त्या ठिकाणी त्या मिलिटरी स्टेशनचे स्टेशन हेडक्वार्टर त्या ठिकाणी, म्हणजे वेगवेगळ्या एजन्सीचं कोऑर्डिनेशन असणं आवश्यक आहे। आणि माझ्या मते त्या अनुषंगानं ब्युरोक्रॅट्सचे हेड, डिफेन्स मिनिस्ट्रीचे MODचे हेड, डिफेन्स सेक्रेटरी आणि कालच्या 24 तासात 48 तासामध्ये नौदल प्रमुख आणि एअरफोर्स चीफ यांच्यामध्ये ज्या बैठका त्या ठिकाणी झाल्या यांच्यातला एक प्रकारचा समन्वय आणि सगळ्यात महत्त्वाची ऑथॉरिटी म्हणजे प्रधानमंत्री, या अनुषंगाने या 3-4 बैठका आपण पाहायला हव्यात। नक्कीच। खरं तर आपण पाहतोय की ज्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत, सलग 11व्या दिवशी LOC वरती पाकिस्तानच्या माध्यमातून गोळीबार करण्यात आला, अंधाधुंद गोळीबार करण्यात आलाय आणि पाकिस्तानच्या कुरापती मात्र काही केल्या थांबत नाहीत आणि सोबतच अणुअस्त्राची वारंवार धमकी सुद्धा देण्यात आली। यावरती नेमकं आपण काय सांगाल? पाकिस्तान जो आहे हा भारताच्या अनुषंगाने कमकुवतच आहे सामरिकदृष्ट्या, त्याचबरोबर आपण कॉम्प्रिहेन्सिव्हली जर भारताची शक्ती पाहिली तर त्या अनुषंगाने कमकुवत आहे। म्हणून जर भारताला त्या ठिकाणी रोखायचं असेल तर एक या मुद्द्याचं आंतरराष्ट्रीयकरण करणं, यासाठी त्याचा आटापिटा चालू आहे। तटस्थ चौकशी करा, अमेरिकेकडे जा, चायनाकडे जा, इराणकडे जा, हा एक प्रकार तो त्या ठिकाणी करतोय। तर दुसऱ्या बाजूला जर भारताला त्या ठिकाणी रोखायचं असेल तर एक प्रकारे जे आहे फक्त एकच रोल त्याला प्ले करता येतो, तो म्हणजे न्यूक्लिअर बोगी, की हे जर एस्केलेशन झालं तर हे अण्वस्त्र युद्ध होऊ शकतं आणि मग जगातल्या वेगवेगळ्या देशांना दाखवायचं की हे जर रोखायचं असेल तर तुम्ही भारताला जे आहे आमच्यावर लष्करी कारवाई करण्यापासून रोका। पण असा जरी कितीही दबाव त्या ठिकाणी आला तरी ज्या प्रकारची आपली तयारी चालू आहे, मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये लिमिटेड स्विफ्ट स्ट्राईक या नक्कीच भारतातर्फे केल्या जातील आणि जर पाकिस्ताननं तशा प्रकारे रिस्पॉन्स केला तर मग याचं एस्केलेशन जर फुल फ्लेज वॉरमध्ये झालं तर त्याची सुद्धा तयारी जी आहे भारताची। मुळातच दोन्ही सिच्युएशनमध्ये जो आहे भारत फायद्याचा आहे, कारण लिमिटेड स्ट्राईक आपण केले तर आपलं जे मूळ उद्दिष्ट आहे ते आपल्याला साध्य करता
जाईल आणि पाकिस्तानने हे युद्ध वाढवलंच तर जितकं हे युद्ध वाढवलं जाईल तितकं जे आहे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी त्याला आणखीन खड्ड्यात लोटण्यासाठी जे आहे ते कारणीभूत ठरेल. म्हणून पाकिस्तान आपल्यासमोर शॉर्ट स्विफ्ट स्ट्राईक मध्ये सुद्धा टिकू शकणार नाही आणि जर हे फुल फ्लेज वॉर झालं तरी सुद्धा टिकू शकणार नाही. मागच्या 10 दिवसातच जे आहे 5,000 कोटींपेक्षा सुद्धा जास्त खर्च पाकिस्तानला वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या एअर एक्सरसाइजेस असो किंवा रणगाडे जे आहेत ते LOCच्या अक्रॉस नेणं असो किंवा रडार युनिट्स नेणं असो यासाठी जो लॉजिस्टिक्सशी संबंधित खर्च आलेला आहे तो 5,000 कोटीचा आहे. आणि ज्या प्रकारे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आहे पाकिस्तानला हे परवडण्यासारखं नाही. म्हणूनच जो आहे एक प्रकारे जे काही त्याच्यानं शक्य आहे की LOCवर जे कुरापती करणं रात्री जे आहे स्मॉल आर्म फायरिंग त्या ठिकाणी करणं भारत सुद्धा रिस्पॉन्स करतोय पण त्याला वाढवत नाहीये फक्त रेसिप्रोकल अशा प्रकारची आपली ऍक्शन त्या ठिकाणी आपल्याला LOCच्या अक्रॉस फायरिंगची अनुषंगाने दिसतेय. नक्कीच सतीशजी खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. तर राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संरक्षण सचिवांसोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी संरक्षण सचिवांसोबत ही बैठक सुरू आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्यासोबत खलबतं सुरू आहेत. काल नरेंद्र मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत सुद्धा बैठक झाली होती.